एक महत्त्वाची बातमी, शिंदेंनी सर्वपक्ष बैठक बोलावल्यावर जरांगेंनीही यावं, कारण प्रतिनिधींना एखादी गोष्ट मान्य असते पण ती जरांगेंना मान्य नसते असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केले। एवढंच नाही तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही हे वाक्यात सांगा पण तुम्हाला सांगता येणार नाही असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। बोलवलं तेव्हा आले नाहीत आणि आता पण तरी राज्यकर्त्याने कधी अहंकार ठेवायचा नसतो। पण एकनाथजी बोलवतील बैठक, जर त्यांनी कमिटमेंट दिली की आता बैठक बोलवा आम्ही सगळे येतो, आणि मग त्या बैठकीला मात्र मनोज जरांगे पाटलांनी स्वतः उपस्थित राहिलं का, तर त्यांचे प्रतिनिधी येऊन एखादी गोष्ट मान्य केली की ते लगेच असं म्हणतात की मला हे मान्य नाही। पवारसाहेब ज्या बैठकीला असतील, स्वाभाविकपणे आमची त्रिमूर्ती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, उद्धवजी असतील, राजसाहेब असतील, अशा बैठकीला मनोज जरांगे साहेबांनी आलं पाहिजे। आंदोलकांची पण ही मागणी आहे आणि सर्वसामान्य माणसाची मागणी आहे, ते सगळं बाकी फापट पसरा ठेवा बाजूला। एका वाक्यात उत्तर द्या की मराठा समाजाला आरक्षण कुणबी म्हणून ओबीसीतून द्यावं की नाही द्यावं, सांगून मोकळे व्हा। तुम्हाला नाही सांगता येणार, विरोधकच त्यांना प्रोत्साहित करतायत ना की तुम्ही कुणबी तुम्ही ओबीसीतून मागा, ओबीसीतून मागा ना। चला, विरोधी पक्षाने रांगेने बसून वडेट्टीवारांनी सांगावं, पटोलेंनी सांगावं, पवारसाहेबांनी सांगावं, उद्धवजींनी सांगावं, सगळ्यांनी एकदा एकमुखाने सांगा की मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट सरसकट दिलं पाहिजे, त्याला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे, त्याला 50% दिलं पाहिजे, सगळ्यांनी म्हणा।